महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे। अशातच गोंदिया तालुक्यातील भानपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनींचा वसतिगृहाच्या आवारात घुसून काही युवकांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तुर्तास पोलीस घटनेचा तपास करत आहेत। भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सिंग प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थिनी शिकाऊ कामाकरता गेल्या महिन्याभरापासून कार्यरत आहेत। 7 मार्चच्या रात्री या मुली आपल्या वसतिगृहाकडे जात असताना गावातील काही समाजकंटक मुलांनी परिसरातील भिंत ओलांडून आत प्रवेश केला आणि त्या मुलींचा विनयभंग करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, द्विअर्थी शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर थेट मुलींच्या क्वार्टरकडे धाव घेतली। मुलींनी खोल्यांची दारं बंद केली असता युवकांनी दगडफेकही केली। या सर्व प्रकारामुळे मुली एकदम घाबरून गेल्या आणि त्यांनी आरडाओरड केली। आरडाओरड ऐकून परिसरातील डॉक्टर, नर्सेस आणि सुरक्षा रक्षक धावून आले। त्यानंतर त्या युवकांनी तिथून पळ काढला। या प्रकारामुळे त्या सर्व 19 मुली अत्यंत घाबरल्या। या सर्व प्रशिक्षणार्थींनी प्राचार्य आणि डॉक्टर यांच्यासोबत मिळून गंगाझरी पोलीस ठाण्यात जाऊन रात्रीच तक्रार दाखल केली। पोलिसांनीही लगेच 3 युवकांना ताब्यात घेऊन एकाचा शोध सुरू केला आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची चौकशी सुरू आहे। ऐन महिला दिनाच्या आदल्या रात्री झालेल्या या घटनेनं महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अशा समाजकंटकावर पोलिसांनी योग्य कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। माझ्याकडे GNM आणि ANMचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी इथं प्रशिक्षणाकरता येतात। तर काल रात्री म्हणजे 7/3/2025 रोजी सुमारास 10-10:15 कालावधीमध्ये काही अज्ञात मुलं आले आणि त्यांनी जे क्वार्टर्स आहे जिथं आमचे प्रशिक्षणार्थी राहतात तर त्यांनी टॉन्टिंग वगैरे आणि थोडासा नाही का दुर्व्यवहारसारखा केला होता। तर जसं मला कळलं तसंच मग आज आम्ही त्यांना सर्वांना बोलवलं। इथं दगडफेक पण झाली होती। तर मग आम्ही त्यांचे ट्युटर पण आले होते, ट्युटर पण सोबत होते, मग त्यांचे प्रिन्सिपल पण आले होते आणि आम्ही मग नंतर गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे अज्ञात मुलं आहेत, ज्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं त्या मुलांबद्दल आम्ही FIR दाखल केली आहे। त्या मुलींनी जी मला माहिती दिली की 5-6 मुलं होते की ज्यांनी हे केलं, तर त्या मुलांबद्दल इथं आपण गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये आपण त्यांची तक्रार दाखल केलेली आहे, पोलीस तक्रार दाखल केली आहे सर। तिथं साधारणतः 19 मुली राहतात। तर आमच्या मुली ANM फर्स्ट इयरच्या आणि GNM फर्स्ट इयरच्या मुली भानपूर PSC इथे प्रशिक्षणासाठी आल्या आहे 1-1.25 महिन्यापासून। आणि काल दिनांक 7/3/2025 रोजी रात्री जवळपास 10 ते 10:30 या दरम्यान जेव्हा मुली PSCमधनं क्वार्टरला परत येत होत्या तेव्हा काही मुलं जे वॉल कंपाऊंड आहे त्यांचं तिथनं वेगवेगळे आवाज करत होते आणि खूप टॉन्टिंग करत होते। तर मुली खूप घाबरल्या आणि त्यानंतर मग त्यांनी जे तिथे गार्ड आहेत त्यांना सांगितलं। मग गार्ड आले आणि गार्डनी त्यांना विचारलं की तुम्ही काय करताय मुलांना। तर मग मुलांनी सांगितलं की होळी असल्यामुळे काही गेम्स आहेत आमचे, तर ते गेम्स आम्ही खेळत आहोत। मग त्यानंतर गार्ड गेलेत आणि मुली आतमध्ये गेल्या। त्यानंतर अजून ते पुन्हा आवाज करायला लागलेत। तर 2 मुली अजून PSCला होत्या। तर मग त्या 2 मुलींना या मुलींनी कॉल केला की तुम्ही पण परत या म्हणून। मग त्या 2 मुली परत आल्या आणि मग नंतर लॉक करत असताना ते मुलांनी यांना लॉक करत असताना बघून अजून आवाज सुरू केला आणि धावत ते क्वार्टरकडे आले।